श्री गुरुदेव दत्त. आमचे दत्त भक्त श्री राजेंद्र चौधरी यांच्या मुलाचं लग्नाचा कार्यक्रम दर्शन करून रांजणगाव या ठिकाणी आज शुभविवाह आहे. त्यानिमित्त जात आहे, तयारी चालू आहे. आमचे चौधरी भाऊसाहेब तराटे यांच्या मुलाचा लग्न समारंभ आहे. मुलाचे मामा भारतराव बेंद्रे साहेब आता नारळ फोडून देवदर्शन करून रांजणगावी या ठिकाणी शुभसाठी जात आहे. हे बघा, भारतराव यांच्या हस्ते नारळ गाडीला फोडला पहा. सुंदर असं बघा लग्नाचं नियोजन आहे. महेश काका, मी यवत चौधरी या मी नारायणपूरला जातो पहा दर गुरुवारी. आणि त्या असल्या कारणानं आता आम्हाला तर जरा भावकीला सुतक आहे. परंतु आता चला बाकीचं देवदर्शन नाही, परंतु आता लग्न समारंभासाठी मदत म्हणून आम्ही निघालो आहे पहा. तर हे नवरदेवाचे मामा खरोखर म्हणजे आज हा पहा नवरदेव अमोल चौधरी साहेबांचा मुलगा जातील दर्शनाला भैरवनाथ. खरोखर म्हणजे आज वर बाप या त्यांच्या मंडपात आल्या दर्शन करू. आणि आता लगेच मार्गस्थ झाले पाहता डीजे लावून. आणि आम्ही पण आता पाठीमागं बसमध्ये बसून 12 वाजता साखरपुड्याचं नियोजन आहे. त्यानिमित्त आम्ही पण आता साखरपुड्यासाठी निघालो आहे. भैरवनाथ मंदिर, देवदर्शन, नवरदेव आणि काही दर्शन गेलं. बघा दर्शन करून आले. यांचे जाधव हे एक आमची जोडीदारी, ते पण सहकार्य करतात प्रत्येक गोष्टी. डायरेक्ट नवरदेव अमोल वर बाप वर माई ही बसली गाडी पहा. हे मुलाचे आई वडील. हे बारामतीत संपूर्ण सर्व्हिस केली तलाठी म्हणून त्यांनी. आता रिटायरमेंट गावाला आले. पण आमचे नारायणपूर पक्के जोडीदार आम्ही 30 वर्ष 40 वर्ष आम्ही नारायणपूरची सेवा करतो. दर्शन गाड्या निघाल्या. त्या पाठीमागच्या बसमध्ये आम्ही साखरपुड्यासाठी जाणार. हे बाई 10:30-11 वाजले. चला आता काय बाकीचे उशीर झाला त्यामुळं, कारण 12:30ला साखरपुडा होता. ठीक आहे, धन्यवाद. हे आता गाडी आता या बसमध्ये आता पाठीमागं लोक बसणार. आणि आता निघाली बघा हे आमचे सगळे बघतोय कशी महिला वर्ग सगळे आता गाडीत बसले पाच. आणि आता इथं रांजणगाव या ठिकाणी आलोय. नवरदेव आता मंडपात जाण्याची तयारी आहे पहा. आणि इथं आता साखरपुड्याचा प्रथम कार्यक्रम होईल. त्यानंतर हळद वगैरे होईल.
आणि नंतर 6-6:30चं लग्न समारंभ आहे. आता असंच आता हे संगीत चालू आहे. पाहता जेवण झालं सर्वांचं दुपारचं साखरपुड्याचं. आता थोडं संगीत चालू आहे आणि नंतर मग 6 वाजता लग्नाला सुरुवात होईल. तोपर्यंत आमचे महेश काका येतात. फेट्याचं नियोजन केलेलं